आम्ही रस्त्यानं घरी येत होतो. एक बाई चुक्याची भाजी विकताना दिसली. ती म्हणत होती, चुका घ्या चुका, 10 रुपयाला चुका, चुका घ्या चुका. आणि मला एक बोल, मुका घ्या मुका, 10 रुपयाला मुका, मुका घ्या मुका. त्या विचार केला, बाई एवढी चिकनी दिसायली, 10 रुपयाला मुका काय महाग परवडला. लगेच मी खिशामध्ये हात घातली आणि 50ची नोट काढून बाईच्या हातात ठेवली आणि म्हटलं, मला द्या 5 मुके. मला इतक्यात तिचा नवरा आला. मला काही मुके भेटला नाही, नुसता मुक्याचा मार भेटला. असलं म्हणाले मला सकाळपासून. मी तुम्हाला 1000दा सांगितलं दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा म्हणून. अगं तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही? तर मला 10 रुपयाला पैसे नाही आणि तू म्हणते सोडा प्या. सोडा का तुझा बाप आणून देणार आहे का? किंवा सोडा म्हणे ना मी, 10 रुपयाची सोडून द्या म्हणती, 10 रुपयाची सोडा. होय, कुठे गेलते एवढ्या रात्री ढोसायला? आता रात्र पण झाली का? आता रात्र पण झाली का? बघा तर घड्याळामध्ये किती वाजले. होय सखे, तू म्हणालीस रात्र पण झाली, मग मगापासून त्या सूर्य कसा चका मका करायला. अहो सूर्य नाही येतो, बल्ब लाईट लाईट. मग मी विचार करायला, सूर्याच्या किरणाच्या भोवती किडे कसे वळा करायले. कंटाळा आला तुमच्या दारूनं. मला तुम्ही दारू सोडून द्या बरं. का म्हणून सोडायची का दारू? अहो आपल्या गावातले 10 माणसं मेले दारू पिऊन, 10 माणसं. वर्षला काहींच्या किडनॅप झाल्या, काहींच्या आत्ताडे सडले दारू. अरे बाबा, तुला कोणत्या येण्यानं सांगितलं हे? कुणी गेल्यानं कशाला सांगायला पाहिजे? कालचा पेपर मध्ये आलाय आपल्या गावातले 10 माणसं मेली म्हणून. अरे बाबा, हा म्हणून म्हणते दारू सोडून द्या. आजपासून दारू बंद. आजपासून खरंच बंद ना? सांगितलं ना, बंद म्हणजे बंद. बरं झालं बया, देव प्रसन्न झाला. याला म्हणायचं आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. मला तुमच्यावर विश्वास नाही. आधी माझी शपथ घाला बघू. तुझ्या आईची शपथ बंद. बरं आजपासून दारू बंद ना? दारू नाही, पेपर बंद. त्याच्यामध्ये काही बाई छापून येऊ लागले. काय माय, माझ्या बापाचे डोळे गेले होते याच्या पदरात. मला टाकलं नाही तर कुणी सुद्धा पोरगी देत नव्हतं. या हिरोला पोरगी देत नव्हता. आज बी माझ्या पाठीमाग पैशाची पिशवी घेऊन हिंडते. आता दादा माझ्यासोबत लग्न करा, दादा माझ्यासोबत लग्न करा. पहा मावशी हिरो. अहो तुम्ही नुसते हिरो ना, हिरो हुंडा तुमच्या फुगडात लाट घालाय किक मारा तुम्हाला स्टार्ट करायला. वारे वा दादा तुम्ही नुसत्या गप्पा आणायला सांगा. हाय का काय घरात खायला? आहे घरात काहीच नाही का? काय खायला सांगा बघू तुम्ही. घरात 50 पोते, गव्हाचे 50 पोते आणि वरतोड करू म्हणतील घरात काहीच नाही म्हणून. 50 पोते 50 नुसते रिकामे. हाय का त्याच्यामध्ये काय खायला? घरात पाहुणे रावळे आले पावसाळ्यात, घरात चिक्कुल होईल का नाही? मग बर मग चिक्कुल होईनी म्हणून 50 पोते पाय पुसायला ठेवले. पावसाळ्यात पाय पुसायला ठेवलाय. भजनी मंडप कुणाला असं? इथं मला वासाची दारू कोणतर पिऊन आले. भजनी मंडळ पिऊन आलं असं? भजनी रामदास भाऊ, तुमच्यावर कसा संशय घेऊन पाहिलं का रामदास भाऊ कसलाय मॉडेल, कसं सांभाळला असं याला. काय मग शेजारचं बघा तर नवल वाटते. नवल बस लोकांकडे बघा. तेवढं कसं उलट बोलायचं कळतं हे. अहो आपल्या शेजारचे जाधव भाऊ कस्तुरबाई बघा कसा नेटानं संसार करतात. अहो जाधव भाऊ 2 महिन्याला पगार झाला की त्यांच्या बायकोला नवीन साडी घेतात. नवीन साडी तुम्ही आणली का कधी? मी आणली नाही तुला साडी. कधी आणली? आठव मला नाही आठवत. तुम्ही चांगली या संक्रांतीला 3 वर्ष होते. बघा मावशी, या संक्रांतीला 3 वर्ष होत्या. 3 वर्षातून साडी का तुमच्या टकल्या बाबून आणली होती? तुला काय कळतंय? जर नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून, धोतराला साडीसारखी किन्नर पट्टी असते. जर नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून घालता येतं आणि नवरी बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून घालता येतं. साडी काय? बायकोला साडी घेतला म्हणजे जागीरदार झाला का जाधव साहेब? नुसती साडीच म्हणत नाही मी. दर 15 दिवसाला हॉटेलला घेऊन जाते जेवायला. हॉटेलला बाबो, अहो हे तर काहीच नाही. दर आठवड्याला पिक्चर बघायला घेऊन जाते. पिक्चर बघायला तुम्ही गेला का कधी?
करीत असते आणि तो पण पिऊ लागला तर दुसरा नवरा करीत असते दुसरा आणि तो पण पिऊ लागला तर तिसरा करीत असते तिसरा अगं टाबऱ्या तोंडाचे वर्ष चौथा करीत असते चौथा मी बी तुमच्या टकलू हैवानाचं झेलच करीत असते अगं वर्षाला जर तू नवरा बदलला रे तुला का नगरपालिकेचा अध्यक्ष वाटलेला होय ग? कसं कळतं तुमचं बोलायचं अरे दारू पिणं लय वाईट आजपासून माझी दारू सुटली आजपासून मी दारूचा एक थेंब सुद्धा घेणार नाही जीव लावणारी एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना मी एवढी सोन्यासारखी लेकरं असताना मी दारू पितोय म्हणजे लय वाईट रे वाईट आज जीवन जगण्यापेक्षा मेल्याला बरं पण मरताना सुद्धा भेटती वाटते म्हणून थोडीशी दारू प्यायला बरं आली का जातीवर मला नाही वाटत तुम्ही सुधारता मी चाले माझं नाही अगं ए बायको तुझी चेष्टा केली आता चेष्टा बी करायची नाही का 100 रुपये द्या ना 100 रुपये कशाला पाहिजे 100 रुपये आता मी दारू सोडली मला लय आनंद झाला आता मी खुशी जातो आणि पत्र टाकून येतो 1 रुपया भेटणार नाही 50 रुपये द्या ना 50 रुपये जावं म्हणलं ना तुम्हाला अरे गोविंदराव तुझी बायको तुला 50 रुपये देईल तिची तू दारू पेशील आणि तुझ्या बायकोला मारशील बघ ही माझ्याकडे कशी बघतीये 25 रुपये दे ना 25 रुपये मी कितीही पाया पडा कितीही नाटक करा 1 रुपया भेटणार नाही हा 25 रुपयासाठी हा मी तर कोणाच्या पुढे हात पसरत नाही मी उधार पिऊन येईन मग तुझ्याकडे बघीन मी पण बघते ना तुम्हाला कोण उधार देते ते त्याच्याकडं बघते तुमच्याकडं बघते मी फाडून टाकीन आधी मागे एक तुम्हाला पॅन्ट फाटली तेवढी शिवा मी तुला जाताना एक गोष्ट सांगून जातो मी पुन्हा येईन